नमस्कार, मी निखिल मोरांकर आणि स्वागत आहे तुमचं बैठक विथ निखिलमध्ये आजच्या बैठकीमध्ये. तर आजचा आपला विषय आहे, आजचा आपण ज्या स्थानाबद्दल जाणून घेणार आहोत त्या स्थानाचं नाव आहे उत्तरकाशी. आम्ही यमुनेत्रीचं दर्शन घेतल्यानंतर उत्तरकाशीसाठी निघालो. आता उत्तरकाशीसाठी जात असताना जेव्हा मी उत्तरकाशीला आलो, एक संध्याकाळच्या टाईम पिरियडला आम्ही सहजा उत्तरकाशीला आलो होतो. आता उत्तरकाशी जे आहे हा उत्तराखंडामधला एक जिल्हासुद्धा आहे. यमुनोत्री गंगोत्री या दोन्ही ज्या नद्या आहेत त्या ह्याच जिल्ह्यात येतात. ह्या जिल्ह्याच्या उत्तरेला हिमाचल प्रदेश आणि तिब्बट जो चीनचा भाग आहे, तो म्हणजे तिब्बट सेपरेट राष्ट्र आहे पण चीनने त्याच्यावर कब्जा केला आहे. तर तिब्बटीची सीमा म्हणजे जे बॉर्डर आहे ते आपल्याला तिथं बघायला भेटते. आणि अजून एक ह्या शहराबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट या जिल्ह्याबद्दलची की आत्ता जानेवारी 2026मध्ये एक पहिल्यांदा एक दुर्मिळ पक्षी जो आहे, एक सिरकिट मलकोहा नावाचा एक दुर्मिळ पक्षी जो आहे तिथं आढळून आला. ही गोष्ट आहे. हे जे शहर आहे हे भगीरथी नदीच्या काठावर आहे आणि त्या शहरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध जे आपण बघतो ते उत्तरकाशीमधलं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. आता उत्तरकाशी का म्हटलं जातं तर उत्तरेकडील काशी, म्हणजे आपलं काशी विश्वनाथाचं मंदिर आपण वाराणसीला पण बघतो आणि तसंच उत्तरेकडची काशी म्हणजे काशी विश्वनाथ उत्तरकाशीचं. अशी एक पण महती आहे की ज्या वेळेस आपलं जे मेन काशी विश्वनाथाचं मंदिर जन्मय होईल तेव्हा उत्तरकाशीला जे आहे ते विश्वनाथाला पूजलं जाईल 100% म्हणून. तिथल्या बऱ्याचशा कहाण्या आहेत. जेव्हा तुम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरात जातात असं म्हटलं जातं हे जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे, ह्या मंदिराची जी स्थापना आहे, ह्या मंदिराची स्थापना केली भगवान परशुरामांनी, अशा बऱ्याचशा पौराणिक कथांमध्ये म्हटलं जातं. आणि 1857च्या काळामध्ये राणी खनेती म्हणून होत्या, ज्या सुदर्शन शाह यांच्या पत्नी होत्या, त्यांनी ह्या मंदिराचा पुनरुद्धार केला आहे. गढवाल शैलीमध्ये, गढवालमधल्या कस्तुरी शैलीमध्ये हे मंदिर बांधलं आहे. सुंदर असं मंदिर आहे. मंदिराला तुम्ही जेव्हा एंट्री करतात, पार्किंग केल्यानंतर एंट्री करतात, पहिलेच तुम्हाला सरळ एक मंदिर दिसतं. एक तिन्हीकडनं मंदिराला दरवाजे आहेत. एक दरवाजा पार्किंगच्या साईडला येतो, एक मुख्य दरवाजा आहे आणि एक दरवाजा आहे तो नदी काठाला घेऊन जातो, तुम्हाला गंगेच्या किंवा भगीरथी नदीच्या काठावर तुम्हाला घेऊन जातो. तर तुम्ही मंदिरात येऊ शकतात. मंदिरामध्ये एक मंदिराची अजून एक माहिती आहे. मार्कंडेय ऋषींना जेव्हा यमराज घेण्यासाठी आले होते त्यावेळेला त्या मंदिरातील शिवलिंगाला मार्कंडेय ऋषींनी घट्ट मिठी मारली होती आणि त्यामुळे जे मंदिर आहे, मंदिरातलं जे शिवलिंग आहे ते दक्षिणेच्या साईडला असं थोडंसं झुकलेलं आहे. आणि त्यावेळेला मार्कंडेय ऋषींना यमराजापासून भगवान शिवाने वाचवलं होतं आणि त्याच्यामुळे त्याची पण एक महती अशी पण कथा आहे की ते मंदिराची जी शिवलिंग आहे ते थोडंसं एका साईडला असं झुकलेलं आहे. छान दर्शन होतं, तुम्ही छान जाऊन दर्शन घेऊ शकतात. नेमकं खूप गर्दी असते इथं, पण प्रचंड गर्दी असते. लोक ज्योत लावतात. आमच्या घरच्यांनी पण ज्योती वगैरे आणल्या होत्या त्या लावायला मंदिरात महादेवाच्या. त्याच्यानंतर गेलो आम्ही, दर्शन घेतलं. नेमकं आम्ही दर्शन गेलं तर खूप अशी गर्दी नव्हती. छान दर्शन झालं, मनसोक्त असं आमचं दर्शन झालं. आम्ही छान फोटोशूट केलं तिथं. ते झाल्यानंतर जसं मी तुम्हाला बोललो की मागच्या भागातच आपण बोललो होतो की नवरात्रीच्या काळ असल्यामुळे सप्तमीच्या दिवशी आम्ही तिथं होतो आणि भजन चालू होते. नवरात्रीचे बरेचसे पाठ वगैरे पण तिथं चालू होते. नवरात्री असल्यामुळे कथा चालू होत्या आणि तिथंच भजन चालू होतं आणि त्या भजनावर आम्ही इतका मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. फुगड्या खेळलो सगळेजण, सहकुटुंब आम्ही गरबा खेळलो आणि त्याच्यामध्येच आम्हाला बरेचसे लोक जॉईन झाले. त्याच्यातलीच एक परिवार आम्हाला जॉईन झाला होता. बहुतेक मध्य प्रदेशमधलं कुटुंब होतं ते काका, त्या काकू आणि त्यांचं सून आणि मुलगा आणि त्यांची लहान मुलगी, जिला कन्यापूजन ज्या मुलीचं आम्ही गंगोत्रीला केलं, ते सगळे आमच्यासोबत जॉईन झाले. खूप छान वाटलं, त्यांना पण इतकं भारी वाटत होतं. म्हणजे अजून एक गोष्ट याच्यातनं सांगायची की प्रयत्न करा की ग्रुपमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला छान वाटेल फिरायला तिथं आणि एकटं फील नाही होणार. तसं ह्या भागात एकटं गेलं तरी तुम्हाला काही वाटायची गरज नाही आहे. त्यांनी खूप आनंद घेत होते ते लोकसुद्धा. आणि अजून एकटं जाण्याचा एक फायदा असा असतो की तुम्हाला कोणी ओळखत नाही, त्याच्यामुळे तुम्ही
त्या बंधनात अटकत नाही, कोण काय विचार करेल, कोण काय बोलेल. तर तो पण आहे, त्याची पण एक वेगळी मजा आहे. पण मला असं वाटतं की ग्रुपमध्ये गेल्यानंतर अडीअडचणीला खूप कामात येतो आपण एकमेकांच्या, तर कधी पण बेटर असतं. तर तिथं तुम्ही जाऊ शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराबद्दल बोलायचं राहिलं तर ह्या मंदिराचं आम्ही मंदिरातनं दर्शन घेऊन आम्ही नदीकाठी गेलो, जिथं गंगा आरती होती संध्याकाळी. आता इथली गंगा जी आरती होती, तिची खासियत काय, खूप मोठा प्रचंड मोठा जो आहे तो परिसर आहे, नदीचा जो पाट आहे तो खूप मोठा आहे इथला. गंगेचंच आहे, भगीरथी नदीचं आहे, प्युअर पाणी ज्याला आपण म्हणतो की प्युअर भगीरथी नदी जी अजून गंगा झालेली नाही पुढं, तिची गंगा आरती तिथं होते. आणि ह्या गंगा आरतीची खासियत एक आहे की आरती जी मेन आरती पुजारी करतात, जे त्याच आरतीने तुम्हाला आरती करायला भेटते, त्याच आरतीने तुम्ही सुद्धा आरती करू शकतात गंगेची. ही इथली खासियत आहे. खूप छान असं तुम्ही तिथं आरती करतात. त्या परिसरामध्ये त्या पाण्याच्या आवाजाने, नदीच्या पाण्याच्या आवाजाने तुमचं मन प्रसन्न होऊन जातं. तुम्ही तिथं जाऊन तिथं अंघोळीची अशी सुविधा नाही आहे, पण तुम्ही पाण्याचं प्रक्षालन करू शकतात. नक्कीच तिथं करू शकतात. पूजा अर्चना वगैरे तिथं करू शकतात गंगेला. आम्ही तिथं पण जाऊन आलो. त्याच्यानंतर परत आम्ही आरतीच्या वेळेस मंदिरात आलो. छान आरती झाली. आरतीमध्ये सहभागी होता आलं. खूप सुंदर आरती होती तिथली. सगळं शांत वातावरणात एकदम भगवान शंकराची लीलाच आहे. आपण तिथं दर्शन घेतो, आरती करतो. आरती केल्यानंतर जिथं म्हणजे जे महत्त्वाचं मेन शिवलिंगाचं जे मंदिर आहे, शिवाचं मंदिर काशी विश्वनाथ, त्याच्यासमोरच एक शक्ती मंदिर आहे. त्याला आपण शिवशक्ती मंदिर म्हणतात. आणि त्या शिवशक्ती मंदिरामध्ये एक प्रचंड मोठा असा पितळी त्रिशूळ आहे. आता याची कहाणी वेगवेगळी आहे. आता कोणी कहाणीमध्ये असं सांगितलं की हा जो त्रिशूळ आहे भगवान परशुरामाने किंवा भगवान शंकराने जो आहे तो तिथं जमिनीमध्ये असा खोचला आहे. आणि याची खाली किती मोठा असेल याची माहिती नाही आहे. पण मी काही गोष्टींमध्ये असं पण ऐकलं की हा जो त्रिशूळ हा प्रचंड मोठा आहे. हा किती खोल आहे याच्याबद्दल माहिती तर कोणाच नाही. पण ज्या त्रिशूळावर आणि ह्या मंदिराची पुरा जो शिलालेख असतो तो लिहिला आहे की मंदिराचा उल्लेख किंवा काय गोष्टी असतील त्याच्यामध्ये लिहिल्यात. पण तिथं पण खूप प्रचंड छान पॉझिटिव्ह फील होतं तुम्हाला. त्या मंदिरात पण आम्ही दर्शन घेतलं. बाहेरच एक गणपतीची सुंदर मूर्ती आहे, तिथून आम्ही मंदिराला एंट्री करतो. इथं पण एक बाजार आहे छोटासा, तिथं पण खरेदी वगैरे करू शकतात. तिथं आम्ही आमच्या इथल्या काही जणांनी खरेदी केली थोडीफार. आणि आम्हाला कारण की लगेच पुढं गंगोत्रीच्या यात्रेसाठी निघायचं होतं, आम्ही निघालो. पण छान मंदिर आहे. आरती छान झाली, गंगेची आरती. गंगेच्या म्हणजे हरिद्वारच्या आरतीमध्ये तुम्ही प्रेक्षक असतात ना, तुम्हाला आरती करायला नाही भेटत, तुम्हाला तुमची आरती करायची असते. पण ह्या आरतीमध्ये एवढी गर्दी नसते, पण तुम्हाला बसून आरती बघता येते. तुम्ही स्वतः त्याच आरतीने आरती करता, तर तो आनंद खूप वेगळा आहे. खूप छान होतं तिथलं जे हे होतं. आणि नक्कीच उत्तर काशी पण मिस नका करू. छान मंदिर आहे तिथलं पण. आणि निसर्ग सौंदर्यासाठी तर विचारूच नका. बहुतेक सगळे प्रयागच उत्तर काशी जिल्ह्यातच येतात. तर तुम्हाला ते पण तिथून बघायला भेटतात. बहुतेक येताना कर्णप्रयाग आम्ही वरतूनच बघितलं होतं. आता या प्रयागांची बाबतीने माहिती तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगेलच. पण अशा पद्धतीने आम्ही उत्तर काशीचं दर्शन घेतलं. आणि पुढच्या आमच्या गंगोत्रीच्या यात्रेला गेलो होतो. गंगोत्रीबद्दल आपण मागच्या भागातच बघितली. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा जवळपास 4 टप्प्यांमधले 2 टप्पे मुख्य पार केले होते, ज्याच्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, उत्तर काशी आमचं छान दर्शन झालं होतं. लाखामंडलला पण आमचं जाऊन झालं होतं. आणि पुढचा आमचा महत्त्वाचा टप्पा आता चालू होणार होता. आता ह्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, बाकी सगळ्या गोष्टी येणार होत्या. नक्की त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागांमध्ये समजून घेऊ. आतापर्यंतच्या याच्यामध्ये उत्तर काशीमध्ये मला असं म्हणायचं की जर जात आहे तर प्रॉपर प्लॅन करा. आणि सगळ्या गोष्टींचा कारण की बऱ्याच वेळा आपण जातो तर आपण प्रत्येक वर्षी परत तिथं जाऊ की नाही हे माहीत नसतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना भेट देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टींना प्रॉपर भेट द्या. सगळ्या ठिकाणी जाऊन भेट घ्या, दर्शन घ्या, भेट द्या. आणि समजून घ्या. पहिले मला असं वाटतं की आपण पूर्ण जग फिरायच्या पहिले भारत फिरलं पाहिजे. एवढं भारत इतकं प्रचंड आहे आपल्या भारतामध्ये, काय नाही आपल्याकडे. तर नक्कीच त्याच्यातलं उत्तराखंड आता माझं सगळ्यात आवडतं झालं आहे. तर हे होतं आपलं उत्तर काशीबद्दल आजची बैठक.
एवढ्या ह्याच्यात काही तुमच्या सूचना असतील तर कळवा. आलाच आहात तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्र आणि परिवारासोबत सुद्धा शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया नक्की.